कृष्णामाई महोत्सव दिनांक 7 रोजीपासून सुरू झाला। या कार्यक्रमात विशेष आदित्यराजे विजयसिंह पटवर्धन व जयदीप साहेब तसेच गणपती संस्थानचे अधिकारी मारुती अखिमटे व या कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र भाऊ, महानगरपालिका, गणपती पंचायत तसेच कृष्णामाई महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सांस्कृतिक, धार्मिक, लोककला, भजन, कीर्तन अशा विविध बहुरंगी कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा होतोय। या उत्सवाला सर्वांनी भेट द्यावा असं आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र भाऊ यांनी केलं। या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील राजकीय उद्योजक व अनेक क्षेत्रातील लोक भेट देत आहेत। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। आपली आई कृष्णामाई, त्याच्या विना जीवनच नाही। आज आपल्या सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाची सुरुवात झालेली आहे। अनेक साधू संत व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी परमपवित्र भगवा ध्वज याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। कृष्णामाई, गंगामाई याचं पूजन मनोभावी या ठिकाणी झालं। त्यासाठी या ठिकाणी आपल्या सांगलीतले मुख्य पुजारी हे उपस्थित होते। आजचा दिवस व आजचा सोहळा खूप सुंदर असा सांगलीकरांसाठी आयोजित केलेला आहे। आज आपल्या गणरायाच्या चरणाला स्पर्श करून आपण शोभायात्रेची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत। शोभायात्रा आपली गणपती मंदिर ते बालाजी मंदिर आणि बालाजी मंदिर ते कृष्णामाई मंदिर अशी असणार आहे। आणि त्यानंतर ह्या आपल्या कृष्णामाईच्या तीरावर या किनाऱ्यापासून ते त्या किनाऱ्यापर्यंत आपण कृष्णामाईला साडी नेसवणार आहोत। तसेच 75 फुटी हार या ठिकाणी कृष्णामाईला अर्पण करणार आहोत। तसेच ओटी भरून जलपूजन करून आपण या ठिकाणी मनोभावी पूजा या ठिकाणी कृष्णामाईची करणार आहोत। सांगलीतील सर्व नागरिकांना, भक्तांना, धार्मिक, आध्यात्मिक सगळ्या जाती, धर्म, पंथ, शैक्षणिक, इतर क्षेत्रातल्या सगळ्यांना एक कृष्णामाई पुत्र म्हणून मी विनंती करतो की आपण या सोहळ्याचे साक्षीदार होऊया आणि हे पुण्य आपण सगळीजण मिळून आपापल्याला प्राप्त करून घेऊया। आणि तुम्ही सगळी या ठिकाणी यावं ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी विनंती करीत आहे। आपला हा सोहळा झाल्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये परमपूज्य सद्गुरू आपले कोटणीस महाराज यांचंही या ठिकाणी प्रवचन होणार आहे। त्यानंतर भजन कीर्तन या ठिकाणी होणार आहे। तर सगळ्यांनी या ठिकाणी यावं ही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती पुन्हा एकदा करतो। सुंदर सोहळा आपण या ठिकाणी पार पाडत आहोत। आता कलश पूजन या ठिकाणी होईल। कृष्णामाई नदीच्या काठी कलश पूजनासाठी महोत्सव साजरा होत आहे। पती-पत्नींनी कृष्णामाई महोत्सव समिती नोंदणी केली आहे, त्यांनी खाली येऊन थांबायचं आहे आणि सांगली मिरज त्यांची नावं या ठिकाणी घेण्यात येतील। आलेल्या भाविकांनी खाली गर्दी न करता आपली वातावरणामध्ये न पाठवता संपन्न होत आहे। आपण वरतीच थांबायचं। ही आपली जलवाहिनी आहे आणि तिच्यापासून आपल्याला पाणी मिळतं, ते पाणी आपण पितो। तर अशा या कृष्णामाईची पूजा राहुल डोके पाटील, खनानी सारंग पवार, अविनाश पवार पाटील, आकाश साळुंके, आज प्रयागराज आकाश जाधव, हेमंत खंडागळे, गंगामाई कृष्णामाई नदीला भेटायला असं असताना पहिल्यांदाच या ठिकाणी अशा रवींद्र बेटकरी, देशपांडे वकील, कुमार राठोड, उदय कुमार, परशुराम कुबल, नागेश कुमार राठोड, शरद यमकर या सर्वांनी जोडीने खाली यायचं आहे। अत्यंत चांगल्या रीतीनं सांस्कृतिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्याचप्रमाणे पूजा, गंगेचे पूजन, त्याच आज सकाळीच
आदित्यराजे विजयसिंह पटवर्धन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे आणि त्यानंतर एक सुंदर अशी यात्रा या ठिकाणी पाण्याचा कलश आज आपण पालखीमध्ये घेऊन संपूर्ण सांगलीमधून त्याची फेरी काढण्यात आलेली होती। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी पूजन होते, त्याचप्रमाणे आरती होणार आहे, तसेच एक साडी आज आपण या ठिकाणी अर्पण करत आहोत आणि तिची पूजा करत आहोत। सर्व सांगलीकरातील नागरिकांना आव्हान करते की या ठिकाणी पूजा करावी आणि सामील व्हावं असं आव्हान